जय शिवराय शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत उन्हाळी तिळाबद्दल संपूर्ण व्यवस्थापन। त्यामध्ये आपण योग्य वाणाची निवड, खत व्यवस्थापन, मशागत, तण नियंत्रण याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। 2 ते 3 वर्षापासून मी उन्हाळी तिळाची पेरणी करत आहोत। तर माझा अनुभव काय आणि आपल्याला मुख्यतः कुठे अडचणी येतात त्याबद्दल देखील चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर उन्हाळी तिळाच्या भरपूर उत्पन्न देणाऱ्या 2 ते 3 वाणाबद्दल माहिती घेऊया। त्यामध्ये पहिले आहे वेस्टर्न 11। हे वाण खूप छान आहे। बॉम्बे सुपर आणि दप्तरी 33 या 3 वाणाची खूप चर्चा आणि खूप जबरदस्त उत्पन्न या 3 वाणाचे आहे। मी स्वतः वेस्टर्न 11 आणि बॉम्बे सुपर या 2 वाणाची पेरणी केलेली आहे। त्यांचा अनुभव मला खूप छान आहे। दप्तरी 33 देखील चांगली वाण आहे। तर उन्हाळ्यात तिळाचे बियाणं बारीक असते, तर आपल्याला मशागत खूप छान करायची आहे। 2 ते 3 आपण पाड्या देऊन चांगल्या प्रकारचं रोटावेटर आपल्याला करून घ्यायचं आहे। शेतामध्ये मोठे ढेकळं जर राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। पेरणी करताना आपण कांदा बियाणं पेरतो त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण पेरणी करू शकतो। तर काही शेतकरी बॉटलला छिद्र पाडून त्याने देखील पेरणी करतात। असे 2 ते 3 पेरणीचे पर्याय शेतकऱ्यांकडे आहे। मी ट्रॅक्टरने कांदा बियाणं पेरणीच्या ट्रॅक्टरने पेरणी केली होती। एकरी 2 किलोपर्यंत बियाणे पडले होते आणि खूप छान जर्मिनेशन त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने झाले होते। नंतरचा महत्त्वाचा आहे मुद्दा खत व्यवस्थापन। तीळ हे तेलवर्गीय पीक असल्यामुळे सल्फर या खताचा तिळाला चांगला फायदा होतो। तर एकरी आपण 4 ते 5 किलो सल्फर जर वापरले तर आपल्याला चांगले उत्पन्न नक्कीच येणार आहे। नंतर शेतकरी सर्वात मोठी चूक करतात पाणी व्यवस्थापनात। तर सुरुवातीला खूप आपल्याला मोजके पाणी द्यायचे आहे। पेरणी केल्यानंतर 2-2 तास जरी आपण स्प्रिंकलरने पाणी दिलं तर चांगलं जर्मिनेशन होईल चांगलीपर्यंत आणि चांगली वाढ होईपर्यंत आपल्याला मोजके पाणी द्यायचे आहे। सुरुवातीला जर आपण जास्त पाणी दिलं तर जर्मिनेशन चांगलं होणार नाही। तिला जास्त पाणी दिल्यामुळे काय होईल, जमीन फिट येऊन जर्मिनेशन होत नाही। सुरुवातीला आपल्याला कमीत कमी पाणी द्यायचे आहे, त्यामुळे जर्मिनेशन चांगले होईल आणि एकसारखं जर जर्मिनेशन झालं तर आपल्याला नक्कीच उत्पन्न चांगले येणार आहे। नंतर आहे विरळणी कशी करायची। तर आपण जेव्हा तिळाला पहिलं निंदण देतो त्यावेळेस आपल्याला जिथे दाट तीळ आहे ते आपल्याला विरळणी करून घ्यायचं आहे, त्यामुळे शेतात दाटण होणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला एक काळजी घ्यायची आहे। तण नियंत्रणासाठी आपण 1 ते 2 डवरणीचे फेर देऊ शकतो, त्यामुळे चांगल्या प्रकारे तण नियंत्रण होईल। सगळ्यात महत्त्वाचं आहे कीटक नियंत्रण। त्यामध्ये आपण इमिडाक्लोप्रिड असलेले कोणतेही कीटकनाशक 1-2 वेळा फवारणी केली तर चांगल्या प्रकारचा रिझल्ट येतो। तीळ पिकावर जास्त रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव थोडाफार होतो आणि कोकळा येतो, त्यामुळे आपण इमिडाक्लोप्रिड घटक असलेले कोणतेही कीटकनाशक यामध्ये वापरू शकतो। अशा पद्धतीने साधं सोपं या तिळाचं नियोजन आहे। सगळ्यात महत्त्वाची अडचण शेतकऱ्यांना येतात पाणी व्यवस्थापनात। सुरुवातीला खूप शेतकरी पाणी भरपूर देतात, 5-6 तास स्प्रिंकलरने पाणी देतात। तर हे चूक करू नका। आपल्याला सुरुवातीला मोजकं पाणी द्यायचं आहे। 2 ते 3 पाणी आपल्याला 2-2, 3-3 तास द्यायचे आहे आणि एक वेळेस चांगलं झाड मोठं झालं नंतर आपल्याला पाणी वाढवायचं आहे। सुरुवातीला कमी पाणी द्या आणि योग्य तण नियंत्रण करा। उन्हाळी तिळाचा हमखास उत्पन्न चांगलं येणार आहे। उन्हाळी तिळाला भाव देखील चांगले आहे, त्यामुळे नियोजन चांगलं करा। अशा पद्धतीने यावर्षी 2026मध्ये उन्हाळी तीळ करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, खूप त्यांना देखील फायदा होईल। धन्यवाद।